नमस्कार, माझं नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी ड्रायफ्रूट आईस्क्रीम घरच्या घरी कशी बनवायची आणि तीही मार्केटसारखी, तर याची रेसिपी आज बघणार आहोत. आणि ही जर तुम्ही आईस्क्रीम घरी बनवलात तर तुमच्या घरच्यांना एवढी आवडेल की ते म्हणतील ही प्रत्येक वेळी ही आईस्क्रीम तू बनव. तर ही अशी आईस्क्रीम, तर याची रेसिपी बघण्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत. मी यामध्ये 1/4 कप मिल्क पावडर घेतलेली आहे, 1/4 कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये जे टाकायचं आहे ते म्हणजे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर. तर हे जे आपल्या घरी उपलब्ध आहे तेच साहित्य आहे मध्ये ते घेतलेले आहेत. तर यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं आहे आणि हे जे आपण दूध, मिल्क पावडर, साखर आणि कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हे आपल्याला काय करायचं आहे, गाठी विरहित अशा पद्धतीने गॅसवर न ठेवता आधीच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मिक्स करून मी घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ड्रायफ्रूट आईस्क्रीम बनवणार आहोत. तर आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर मी अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता आणि मनुके घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. तर ह्या पद्धतीने मी आता काय करणार आहे, जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते म्हणजे कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले हे सर्व ड्रायफ्रूट्स मी कट करून घेतलेले आहेत. बघा, आता आपल्याला हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना थोडेसे आपल्याला परतून घ्यायचे आहेत. तर पॅनमध्ये अशा पद्धतीने हे जे ड्रायफ्रूट्स आहेत मी टाकलेले आहेत आणि आपल्याला काय करायचे आहेत, हे थोडेसे परतून घ्यायचे आहेत. तर काय होतं, परतून घेतल्यामुळे काय होतं, आईस्क्रीममध्ये जो क्रंचपणा येतो ना तर या ड्रायफ्रूटमुळे येतो. म्हणून मी हे थोडेसे परतून घेतलेले आहेत. तर हे ड्रायफ्रूटसुद्धा परतून झालेले आहेत. याला थंड करायला ठेवायचं आहे. आता जे मिक्सचर आपण मिक्स करून घेतलेलं होतं याला गॅसवरती ठेवायचं आहे. तर हे ज्यावेळी तुम्ही करताना तर नॉनस्टिकचाच तवा वापरा तुम्ही, म्हणजे कसं कधी कधी काय होतं खाली चिपकतं. तर अशा पद्धतीने बघा मी हलवत आहे आणि हे बघा छान असं याला असं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. जसं मी याला शिजवून घेत आहे तसं तुम्ही बघू शकता हे घट्टसर होत आहे. तर मिनिमम एक 5 मिनटं मी याला अशा पद्धतीने शिजवून घेत आहे. बघा तसं हे ट्रान्सपरंट दिसत आहे. आता हे छान आपलं शिजलेलं आहे. याला असं हलवतच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इकडे बघा मी व्हिपिंग क्रीम वापर केलेला आहे, ते म्हणजे अमूलची व्हिपिंग क्रीम. तर आपली जी केकमध्ये मिळते ना तर त्या व्हिपिंग क्रीमचा वापर न करता मी अमूलची व्हिपिंग क्रीम वापर केलेला आहे. कारण यामध्ये साखरसुद्धा थोडीशी कमी, म्हणजे साखरच नसते आणि आपली जी व्हिपिंग क्रीम असते ना यामध्ये साखर असते. तर अशा पद्धतीने ही आपल्याला काय करायचं आहे, बीट करून घ्यायचं आहे. तर ही कसं नॅचरल पद्धतीने ही आपण आईस्क्रीम बनवतो आहे. म्हणजे बघा व्हिपिंग क्रीममध्ये कसं आपण जी डेअरी, म्हणजे अमूल ही डेअरी प्रोडक्ट आहे म्हणून आपण अमूल व्हिपिंग क्रीमचा वापर केलेला आहे. तुम्ही फ्रेश क्रीमचासुद्धा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी ही जी अमूलची व्हिपिंग क्रीम आहे ना तर ही फेटून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही फुलत आहे. तर जी आपली केकची व्हिपिंग क्रीम आहे त्या पद्धतीने ही फुलत नाही, म्हणजे जे पीक टाईपमध्ये जशी होते ना तशी ही फुलत नाही. तर या पद्धतीमध्ये ही अशा पद्धतीने थोडीशी फुलते. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही क्रीम मी व्हीप करून घेतलेली आहे. बघा जर असं उलटं करायला गेलं तर हे पडतं आणि व्हिपिंग क्रीम आहे ती पडत नाही, पीक टाईपमध्ये होते. जे आपण बॅटर थंड करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे आणि व्हॅनिला इसेन्स टाकायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, थोडंसं याला व्हिप करून घ्यायचं आहे. तर आपण साखरेचं प्रमाण यामध्ये कमी टाकलेलं होतं. जर तुमच्याकडे कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवू शकता, ज्यावेळी आपण स्टार्टिंगला साखर टाकली ना त्यावेळी. तर आता मी यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलेले आहे, त्याच्यामुळे काय होतं, टेस्ट छान येते. जे ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये आपण टाकणार आहोत आणि हे जे सर्व आहे ना ते सर्व मिक्स करून घेणार आहोत. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ना याला एक छान असं म्हणजे दिसायला एकदम आकर्षक वाटावं म्हणून मी थोडेसे 2-3 थेंब येल्लो कलर आणि 2-3 थेंब ग्रीन कलर टाकलेला आहे. म्हणजे कसं आईस्क्रीम दिसायला छान दिसतं. तर बघा मी जास्त मिक्स न करता फक्त थोडंसं असं करून हे टाकलेलं आहे, म्हणजे कसं आईस्क्रीमला दिसताना एकदम आकर्षक दिसतं. तर अशा पद्धतीने हे टाकलेलं आहे एका डब्यामध्ये आणि वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकायचे आहेत. आता आपल्याला या सिल्वर फॉईल पेपरने कवर करायचं आहे आणि रात्रभरासाठी हे जे आईस्क्रीम आहे ना
फ्रीझरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे सिल्वर पेपर आपण लावलेलं याला ढक्कन लावायचं आहे आणि रात्रभरासाठी फ्रीजमध्ये मी फ्रीज करायला ठेवून दिलेलं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हे छान असं आपलं आईस्क्रीम सेट झालेलं आहे. तर याला काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता वाव किती मस्त असं हे आईस्क्रीम दिसत आहे. बघा किती छान दिसत आहे. तर याला मी तुम्हाला स्कूपने काढून दाखवते. बघा किती मस्त असं झालेलं आहे. तर तुम्ही म्हटलात की अरे तुम्ही स्कूप का थांबवला, तर हे स्कूप ना मी काढताना मला वाटलं की इकडे थोडंसं कलर जास्त आहे म्हणून मी या साईडने काढायला घेतलं. तर तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे आईस्क्रीम झालेलं आहे. आणि बघा स्पून टाकल्या किती स्मूथ हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि जे मार्केटमध्ये मिळते ना तशा पद्धतीचं हे आईस्क्रीम स्मूथ अगदी छान हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर या आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, अप्रतिम होते. तुमच्या घरच्यांना तर हे आईस्क्रीम खूप आवडेल. तर अशा छान छान रेसिपीज जर माझ्या तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे आईस्क्रीम झालेलं आहे. तर हे आईस्क्रीम तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. तर या आईस्क्रीमची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होते, मस्त होते. आणि ही आईस्क्रीम करून बघितल्यानंतर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता हे आईस्क्रीम कसं झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर आणि कलरसुद्धा किती मस्त आलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.